अहेरी टाइम्स खेड्यातील बातमी शहरापर्यंत. रविवार 18 जानेवारीच्या दुपारपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा मृतदेह सोमवारी सकाळी जंगल परिसरात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. शरीरावरील भयंकर घाव पाहता क्रूर हत्येचा संशय व्यक्त होत आहे. रवींद्र तंगडपल्लीवर वय वर्ष 49, राहणार नागेपल्ली, तालुका अहेरी असे मृतकाचे नाव आहे. या घटनेने आल्लापल्ली नागेपल्ली परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. रवींद्र तंगडपल्लीवर हे रविवारी दुपारी आर.डी. जमा करण्याचे काम करतात. कामानिमित्त प्रगती बँकेत जाणार असल्याचे सांगून घराबाहेर पडले. लवकरच त्यांचा मोबाईल स्विच ऑफ झाला. घरच्यांनी व मित्रमंडळींनी शोध घेतला, पण त्यांचा थांगपत्ता लागला नाही. सोमवारी सकाळी आल्लापल्ली ते सिरोंचा NH 353C मार्गावर पुन्हा शोधमोहीम चालू असताना नागमंदिराजवळील जंगलात राष्ट्रीय महामार्गापासून 200 मीटर अंतरावर त्यांचा मृतदेह आढळून आला. आल्लापल्लीपासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. डोक्यावर आणि शरीरावर अत्यंत क्रूरपणे केलेले घाव, एका हाताचे पूर्ण बोट छाटलेले आणि तीक्ष्ण हत्याराने हल्ला झाल्याचे स्पष्ट दिसते. मृतदेहाजवळ 2 ग्लास आणि दारूची छोटी बाटलीही आढळली. या क्रूर घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून हत्येचे कारण व आरोपींचा शोध सुरू आहे. रवींद्र तंगडपल्लीवर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अहेरीचे अप्पर पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, उपविभागीय पोलीस अधीक्षक अजय कोकाटे, पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांनी घटनास्थळाला भेट दिली. तर स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली, फॉरेन्सिक टीम गडचिरोली, फॉरेन्सिक टीम एटापल्ली पथकाने तपास सुरू केला आहे. सदरील बातमी पुण्यनगरी वृत्तातील घेतली आहे.